नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर तसा तर हा व्हिडिओ जुना आहे. पिल्लूचं मी फोटोशूट केलं होतं तेव्हाच आपण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर केला नव्हता. आणि आज आषाढी एकादशी पण आहे, तर सगळं काही फोटोशूट वगैरे कसं केलं होतं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा इथं मस्त छान मी त्याला रेडी केलं होतं. कसं केलं काय केलं मी पुढे तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर एवढं त्याला रेडी करण्यासाठी खूप मेहनत आहे. त्यातल्या त्यात लहान मुलं म्हटलं ना तर अजिबात शांत बसणार नाही टीका वगैरे लावून देण्यासाठी. आणि बघा इथं आमचा टाळ वाजवायचा चालू होता आणि त्याला मी एकदा वाजवून दाखवलं होतं, तर तो जसं करत होता तर मला त्याचं व्हिडिओज वगैरे शूट करायचे होते. आणि ह्याच आठवणी असतात लहानपणीच्या नंतर मोठं झाल्यानंतर बघायला. तर त्याला ना मी इथं उशीवरती डोकं ठेवलं होतं आणि गंध लावायचं होता मला. मी आपली देवाची आपली जी गणगोळी असते ना ती घेतलेली आहे, थोडीशी ती उघळून घेतली हातावरती आणि त्याचा गंध तयार केला होता. आणि मला विठ्ठलासारखा टीका ना त्याला लावायचा होता, तर त्यामुळे मग मी या पद्धतीने असं करून घेत होते. आणि तो जर म्हटलं ओलं असेल हात लावला तर व्यवस्थित राहू देणार नाही, म्हणून मग असं करत होते. आणि तो एकदम शांत बसला तेवढा वेळ, तरी पण नंतर थोडासा गोंधळ घालायला लागला. मग म्हटलं चला मीच पकडते आणि पुन्हा मग मांडीवर घेऊन लावायचं ठरवलं, पण तरी पण व्यवस्थित मग असंच राहू दिला. शेप व्यवस्थित बघत होते, तर त्याला म्हटलं तिरकं करू नको, कारण मग गंध जो आहे टीका पण जो आहे ना तर तो पण तिरका होऊन जाईल. तर मस्त छान इथं गणगुळीनी लावून घेतलं. जो मला शेप द्यायचा होता तो, त्यानंतर त्यामध्ये मला टीका लावायचा आहे काळा. पण पहिले नाही हे सगळं सुकू द्यायचं होतं, कारण ते ओल्यामध्ये लावलं ना तर लागणार नाही. तर व्यवस्थित आकार देऊन घेते मी त्याला, म्हणजे व्यवस्थित छान दिसेल. आणि फायनल लुक तर तुम्हाला दाखवणारच आहे मी पुढे. तर बघा इथे ना मस्त छान लावून घेतलेलं आहे. आणि त्याचं हे जवळपास आता तिसरी आषाढी एकादशी असेल, तिसरी किंवा दुसरी असं आहे. कारण पहिल्याला मी एकदम छोटा होता, तो 3 मंथचाच होता पहिल्या आषाढी एकादशीला. त्याचे पण मी फोटोशूट केलेले आहे, खूप सुंदर आहे ते पण, खूप छान केलं होतं. आणि तेव्हापासूनच मग मी त्याचं व्हिडिओ वगैरे शूट करून इथं अपलोड केलेले आहे. त्या आधीचे मग नव्हते केलेले, कारण खूप लहान होता, म्हटलं चला नंतरच करूया. ते पण मी झालं शक्य तर तुमच्यासोबत शेअर करेनच. तर बघा एकदम शांत बसला होता, त्याला म्हटलं तो अजिबात हालू नको, नाहीतर मग थोडंसं इकडे तिकडे झालं ना तर मग छान दिसणार नाही आणि त्याला जो आकार आहे शेप आहे तो पण व्यवस्थित येणार नाहीत. तर मी तुम्हाला म्हटलं ना तर फोटो काढायला खूप वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात रेडी करायला पण जास्त वेळ लागतो. लहान मुलांचं असतं की आपण तरी पटकन रेडी होऊन आपले फोटोज होतात, पण त्यांना व्यवस्थित रेडी करायचं, त्यानंतर फोटो काढायला तर खूप मागे पळावं लागतं. ते पण मी पुढे तुम्हाला दाखवेलच आमचे हाल कसे होते ते. आणि सध्या थोडंसं पाऊस पडलेला आहे, त्यामुळे वातावरण पण एकदम छान होतं. तर कपाळाला पण लावलं, त्यानंतर म्हटलं डोळ्यांच्या कडेने लावलं तर आणखी छान दिसेल. मग डोळ्यांना पण 2 टिके लावून घेतले आणि तो पूर्णपणे सुकू देणार आहे. आणि मग त्यानंतर वरती त्याला काळा टिका मी लावणार आहे. तर मग तुम्हाला दाखवतेच मी पुढे, पण पहिलं हे व्यवस्थित त्याला गोलमध्ये आकार देऊन घेतला. आणि पिलूला बघा हसू येते आई काय करते म्हणून. आणि बाबासोबत पण बोलायचं चालू होतं. त्यांना म्हटलं त्याचं थोडंसं ना जे आहे तर लक्ष थोडंसं डायवर्ट करा, म्हणजे त्याला लक्षात येणार नाही की आई काहीतरी करते, म्हणजे तो व्यवस्थित शांत बसेल म्हणून. आणि मग त्यानंतर दोन्ही बाजूंनी लावून घेतलं आणि थोडीशी हवा फुकली त्यावरती. म्हटलं मग सुकेल. आणि तरी बघा आमचं हात लावायचं काम चालू होतं, कारण त्याला ओलं लागत असेल म्हणून. आणि सुकल्यानंतरच तिथं म्हणजे काळा टिका लावू शकत होते, कारण ओल्यात लावला तर तो व्यवस्थित लागणार नाही म्हटलं. तर बघा तरी पण मी लावायचा ट्राय केला होता, पण तो लागत नव्हता. मग थोडंसं पुन्हा थोड्या वेळ सुकू दिलं आणि पुन्हा लावला. तर इथं ना जवळच छोटंसं गार्डन आहे, मात्र्या तलाव. मी तुम्हाला भरपूर वेळेस दाखवलेलं पण आहे व्हिडिओमध्ये, तर आता पण दाखवते. तर मस्त छान गार्डन आहे, सुंदर आहे, पूर्ण ग्रीन आहे, खूप सुंदर आहे. तर ते दाखवते आणि तिथेच मग फोटोशूट करणार आहे, कारण ग्रीन याच्यामध्ये हिरव्या याच्यामध्ये फोटोज ना खूप सुंदर येतात. तर मग तेच तिथं जाऊन काढू म्हटलं, घरी काढण्यापेक्षा. तर तिथं छान येतील, गवतामध्ये छान दिसतात. तर फायनली ते सुकलं होतं आणि मग त्यानंतर मी त्यावरती काळा टिक्का लावायला घेतला. तर बघा व्यवस्थित छान लावला आणि खूप सुंदर लुक आला होता. पिल्लूला बघा किती छान दिसतो आहे. गंध नक्की कमेंट करून सांगा. आता डोळ्यांना पण लावून घेते. तर डोळ्यांना दोन्ही बाजूंनी काळा एक जो होता ना टिका लावायचा होता. आणि जर आपण नॉर्मल वारकरींचा लावला तर मग तो गोल आपण लावतो व्ही शेपमध्ये, यू शेपमध्ये.
आणि त्यानंतर मग आपण त्यावरती खाली काळा टिक्का लावतो, त्यानंतर वरती मग ऑरेंज लावतो. तसा हा जो आहे तो विठ्ठलाचा असाच आहे. तर तुम्ही यामध्ये वेगळ्या प्रकारे पण लावू शकतात कलर चेंज करून, पण असंच आहे. तर मग मी पण असंच लावला आणि खूप छान दिसत होतं. आणि फोटोज नक्की बघा तुम्ही कसे आलेले आहे, नक्की कमेंट करून सांगा. एवढ्याशा एका रीलसाठी फोटोजसाठी खूप मेहनत करावी लागली मला. आणि सगळ्यात जास्त जे होतं ना तर त्याच्या फोटो काढण्यासाठी मागे पळावं लागलं. तर मला आदल्या दिवशीच करायचं होतं, पण मी आदल्या दिवशी घरात केलं होतं. आणि मग हे म्हणे चल गार्डनमध्ये आणखी छान फोटोज येतील तर तिकडे आपण जाऊन काढूया. मग आज पुन्हा रेडी केलं, म्हणजे असं मी त्याला डबल रेडी केलेलं, म्हणजे 2 दिवस मी त्याला रेडी केलेलं. तर बघा या पद्धतीने तर खूप सुंदर छान असं मस्त दिसत होता तो. आणि ह्या आठवणी ना मोठं झाल्यानंतर त्याला पण बघायला छान वाटेल. अरे आपण लहान असताना असं होतं. आणि ह्या मेमरी जे आहे ना क्रिएट करून ठेवले ना तर आपल्याला पण आता बघा जेव्हा तो 3 महिन्याचा होता आणि तेव्हा कसा होता, त्यानंतर तर दुसऱ्या वेळेस कसा होता, आता असं आपण दरवर्षी फोटोज काढले ना तर ते पण छान वाटतं, सुंदर वाटतं आणि एक मेमरीज क्रिएट होते. कारण आरशात बघितलेलं आपण तसंच ठेवू शकत नाही, पण फोटो काढलेला ना कधी पण तसंच राहतो. ती म्हण आहे, पण मला पण करेक्ट आता आठवत नाही आहे. तर असं म्हणतात आरशात बघितलेलं आपण तेवढ्यापुरतंच बघू शकतो. तसं फोटो जो आहे तो कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये असतो आणि आपण त्याला नंतर बघूही शकतो. तर बघा इथं मी छान त्याला रेडी केलं होतं. हे आदल्या दिवशीचं आहे बघा, थोडंसं शूट केलेलं होतं. आणि मी त्याला म्हणतो ते कॅप घालून घ्या. आणि हा जो फोटो आहे ना खूप सुंदर आहे, सगळ्यात मला जास्त आवडलेला त्याचा. खूप छान फोटो आहे. त्यानंतर मग इथं मी आणखी त्याचे फोटोज काढले, काही व्हिडिओज काढले, घरामध्ये काढलेले. हे आदल्या दिवशीचं आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर मग ते पण शेअर करणारच आहे. तिथं गेल्यानंतर तर आम्ही लगेच म्हणजे चालायचंच बंद झालं होतं, डायरेक्ट एका जागेवरती उभं राहून घेतलं. पण हा लुक ना गार्डनमध्ये एक वेगळाच लुक त्याला आणि एकदम खूप छान दिसत होता घरातल्यापेक्षा. इथले फोटोज तुम्ही जर बघितले ना खूप म्हणजे खूप सुंदर आणि एकदम छान दिसत होता. तुम्हीच इथे बघा आणि तुम्हीच सांगा मला कमेंट करून पिलूचा लुक कसा आहे आणि तो कसा दिसतो आहे. आणि गार्डन एकदम आता पाऊस झालेला होता त्यामुळे सगळीकडे मस्त छान ग्रीन दिसत होतं. तर खूप सुंदर होतं. आणि हा एक फोटो आहे तो मला जास्त आवडलेला. मग त्यानंतर मी त्याला म्हटलं पिलू थोडंसं चल, म्हणजे मी रील बनवते, एखादा व्हिडिओ शूट करते तुझा. तर तेव्हा चालायला लागला तो. आणि त्यातले तर आम्हाला खूप आनंद वाटत होता, खूप म्हणजे खूप. बघा चालताना तुम्हाला दिसत असेल त्याच्या चेहऱ्यावरती. त्यानंतर हा एक फोटो जो आहे खूप सुंदर आलेला, त्याच्या बाबांचा हात पकडून. सगळेच फोटो छान आलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. तर खूप छान. आणि ही चप्पल पण आम्ही लास्ट टाईमच घेतलेली होती कोल्हापुरी त्याला, तर तिचा पण यूज झाला. आणि बाकी मग मी आणखी काही फोटोज शूट केले, त्याच्या मागे पळून कसे तरी मागे पळून जे होते ते फोटो शूट केले. म्हणजे यांच्यासोबत फोटो काढायचे म्हटलं ना तर खूप अवघड आहे आणि ते व्यवस्थित एका जागेवर उभं पण राहणार नाही. बघा अशी आमची भागनभाग चालू होते. आणि त्यातल्या तर त्याला ते छान वाटत होतं की आपण काहीतरी वेअर केलेलं आहे वेगळं काहीतरी आणि पळतो आहे. त्याचे बाबा त्याच्या मागे पुढे करून व्हिडिओ शूट केला कसा तरी, पण खूप सुंदर व्हिडिओ झाला होता हा. खूप म्हणजे खूप छान. आणि त्यालाही मस्त वाटत होतं. तर भरपूर सगळे फोटो शूट केलं, काही व्हिडिओज काढले, खूप साऱ्या मेमरीज क्रिएट केला. आणि त्याच्या मागे पळायचे आमचे दोघांची कामं चालू होते. एक जण जर फोटो काढत असेल तर एक जणांनी त्याच्या मागे पळायचं असं. पण असं खूप छान मेमरी क्रिएट होतात, आपल्याला पण नंतर बघायला छान वाटतं. त्यामुळे म्हटलं चला काहीही होत नाही. आणि आमची चप्पल ना सारखी निघत होती पायामधून, तर ते आमचं हे चाललं होतं. तर इकडं काही फोटोज काढून झाले. मग म्हटलं चला थोडंसं तिकडे पुढे जाऊया. तिथं पण खूप मोठे झाडं आहे, पाणी आहे. तर मग त्यांना म्हटलं चला तिकडे जाऊया. आणि ते हे गार्डन तुम्ही बघितलंच असेल, खूप छान आहे. जसे तिकडे हे गार्डन आहे गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढे बघायला आपल्याला भेटणार नाही, मला तरी भेटले नाही. तुम्ही जर बघितले असेल कुठे तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तिकडं त्यातनं खूप क्लीन आहे, खूप म्हणजे खूप क्लीन, एकदम क्लीन आहे. तसं इकडे अजिबात नाही आहे असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणखी भरपूर साऱ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे. लवकरच ते व्हिडिओ पण येतील. का लेट होतं आहे, का व्हिडिओ वेळेवर येत नाही आहे, ते मी तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर मग इकडे आलो, थोडंसं संध्याकाळ झाली होती आणि बघा पाठीमागे व्ह्यू एकदम छान होता. त्यामुळे मग मी पुन्हा एकदा त्याचे तर व्हिडिओज काही फोटोज काढले, आमच्यासोबत पण 1-2 फोटो काढले त्याचेवाले. तर मस्त छान. आणि तो पण आता बोर झाला होता. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आता बघा इकडे जे आहे हे आहे गार्डन. आता आम्ही जातो आहे घरी. तिकडे गाडी लावलेली होती पार्किंगमध्ये. तसं हे सुंदर गार्डन आहे. आणि पिलूचे फोटोशूट कसं झालं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.